भारताला आम्ही काही चीन सारखं आमच्या पुढे जाऊन देत नसतोय, हेच बोललाय तू फक्त इंग्लिश मध्ये. म्हणजे काल परवा दिल्लीमध्ये रायसीना डायलॉग झाला. त्या ठिकाणी अमेरिकेचा डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट ख्रिस्तोफर लॅडआउट त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्ही आमच्या राष्ट्रहिताला प्राधान्य देणार, भारतासोबत व्यापार वाढवणार. कारण भारत हा फक्त बाजारपेठ नाही राहिलेला, भारत आता जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा बनलाय. तो बोलला की चीन सोबत आम्ही जो व्यापार केला त्यामध्ये आम्ही भरपूर धडे घेतले, त्यामुळं भारतासोबत आता जो व्यवहार केला जाईल तो प्रॉपरली, सावध आणि योग्य रणनीतीने करणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेल्या लढाऊन अधोरेखित केलं की 21वे शतक हे फक्त भारतातच आहे आणि भारताचंच आहे. त्यामुळं भारतासोबत संबंध चांगले ठेवणं ही काळाची आणि प्रत्येक देशाची गरज आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताचे आणि अमेरिकेचे वेगवेगळे करार झाले, ज्यामध्ये मग टॅरिफ बद्दल किंवा रशियातून तेल खरेदीबद्दल या सर्व गोष्टींचे करार झाले. म्हणजे थोडक्यात त्याच्या बोलण्यातून आपल्याला असं कळलं की भारत हा महासत्ता बनण्यासाठी आता हळूहळू चांगले मोठे मोठे पावलं घेतोय. या गोष्टी त्या लढाऊला बोलावं लागतात. म्हणजे भारत हा आर्थिक महासत्ता बनण्याच्या एका प्रक्रियेत आहे, ज्यामुळं त्यांना भारतापासून सावध राहावं लागतंय. त्यामुळं आता आपण पण आपलं कर्तृत्व व्यवस्थित जागवणं गरजेचं आहे. अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या चौकातल्या चर्चा चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. चौकातल्या चर्चा.